दादरमधील कबूतरखान्याचा वाद काही केल्या संपत नाहीये। हा वाद दिवसेंदिवस आता पेटतच चाललाय। हळूहळू याला राजकीय रंग देखील दिला जातोय। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने दादरचा कबूतरखाना बंद केलाय, कारण यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। आता यामध्ये मंत्री आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मध्यस्थीसाठी प्रयत्न देखील केलेला आहे। सविस्तर पाहूयात। आप बताओ मुझे, ये कहाँ खाने जाएंगे? ये आपके अंदर कोई मानवता है कि नहीं? मुंबईत कबूतरखान्याचा वाद पेटला। जैन समाज आक्रमक। सरकार मध्यस्थी करण्याचा विचार करतंय का? कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे अनेक आजार होत असल्याने अनेक वर्षांपासून मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याची मागणी केली जात होती। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यांवर कारवाई करण्यात येते आहे। मुंबई महापालिकेने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे। या आदेशाचं उल्लंघन केल्यास दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे। जो कोणी इथे कबुतरांना खाण्यास देईल त्यावर 500 रुपयांचा दंड आणि गुन्हा दाखल करण्यात येतोय। दरम्यान कबूतरखाना बंदीवर स्थानिकांनी विरोध केलाय। मुंबईत कबूतरखाने सुरू राहावेत या मागणीसाठी जैन समाजाने आक्रमक होत रॅली देखील काढली होती। आपल्याला एक टक खायला नाही भेटणार तर कसं होत? एवढं वर्ष झालं इकडे खाते आणि त्याला आता बंद करते। मी ते म्हणते जो बंद केला ते सुखी नाही होणार। या बोल जीव कुठे जाणार खायला? रात बसून भुके असते, आता काय करणार ते? दरम्यान मंत्री आणि भाजपचे नेते मंगलप्रभात लोढांनी नागरिकांच्या मागणीची दखल घेण्याची विनंती केली आहे। मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहित पक्षीप्रेमी, साधू आणि नागरिकांच्या मागणीची दखल घेण्याची विनंती केली आहे। यासह या पत्रातून खाद्याभावी कबुतरांच्या होणाऱ्या मृत्यूंकडे लक्ष वेधलंय। सोबतच आरे कॉलनी, बीकेसी, रेसकोर्स अशा विविध मोकळ्या पर्यायी जागांचा पर्याय सुचवत आणि जनभावनेची दखल घेत सुवर्ण मध्य काढण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना मंगलप्रभात लोढांनी आवाहन केलंय। नॅशनल पार्कमध्ये प्रोव्हिजन आहे म्हणून तिथे 3 दिवसाच्या आत ते कबूतरखाना तयार होईल की जिथे जिथे ओपन स्पेस आहे, इथे नॅशनल पार्क आहे, आरे कॉलनी आहे, रेसकोर्स आहे, सर्व ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये एक किंवा प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्डामध्ये कमीत कमी एक असा ओपन स्पेस विकसित करावा। लोकांना त्रास, हेल्थचा प्रॉब्लेम नको असा सांभाळून घेऊन काय मधला मार्ग काढावा लागेल। न्यायालयाच्या निर्देशानुसार कबूतरखाने मुंबई शहरात बंद करण्यात आले। यावर मनसेने देखील प्रतिक्रिया दिली आहे। न्यायालयाने विचारपूर्वक निर्णय दिलाय, त्यामुळे त्याचं पालन सुज्ञ नागरिकांनी केलं पाहिजे असं मनसेच्या वतीनं सांगण्यात आलंय। कबुतरांमधला जो रिसर्च झालेला आहे त्याच्यातनं हे स्पष्ट झालेलं आहे की त्यांची जी पिसं उडतात, त्यांची जी विष्ठा असते ही अतिशय ॲसिडिक असते। त्यामुळे कबुतरांमध्ये पण शेवट कबुतर जेव्हा ते पक्षी येते त्यांचं जेवण सोडतील ना, तुम्ही त्यांना जेवायला खाली घालून त्यांची संख्या वाढवून तुम्ही वेगळ्या पशु आणि पक्ष्यांना त्याचा त्रास देताय, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। दादरच्या कबूतरखान्याचा विषय तापत चाललाय। कबुतरांचा वावर परिसरामध्ये असल्यानं आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे। कबुतरांना दाणे, खाद्य देणाऱ्यांच्या विरोधात थेट FIR दाखल करण्याचे मुंबई महापालिकेला निर्देश देण्यात आलेले आहेत। कबूतरखान्याच्या विरोधातील या कारवाईला काही नागरिकांचा विरोध आहे। जैन समाज यावर नाराज आहे। त्यामुळे मंगलप्रभात लोढांनी सांगितल्याप्रमाणे यावर सुवर्ण मध्य खरंच निघेल का हा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।